जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23साठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची बातमी घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके यांच्याकडून हे वेळापत्रक म्हणा किंवा शेड्यूल म्हणा जाहीर झालेला आहे 4/10/2024 म्हणजेच कालच्या तारखेला। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण तुम्हाला आधीच सांगितलं होतं की इथून पुढे आपण ज्या काही अपडेट देईल त्या सर्व काही महत्त्वाच्या असणार आहे। तर पहा, विषय बघू शकता, प्रशिक्षण सत्र 2024 नवप्रविष्ट शिपाई पुरुष यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणाऱ्या 9 महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण बाबत। आता बघा, 9 महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि बघा 278 पुरुष उमेदवारांना कुठे पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे 10/10/24 पासून पाठवण्यात येणार आहे। आता पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खूप महत्त्वाचं आहे की कोणत्या घटकातील किती विद्यार्थी पाठवण्यात येणार आहे। नवप्रविष्ट पुरुष उमेदवार पाठवण्यात बघा, रायगड पोलीस अधीक्षक मधील 134, रत्नागिरी मधील 66, सिंधुदुर्ग पोलीसचे 30, पोलीस शिपाई आणि साताराचे 21, नांदेड 27, एकूण 278 उमेदवार हे पाठवण्यात येणार आहे। आता पुढील बघूया महिलांना कोणत्या ट्रेनिंग सेंटरवर पाठवण्यात येत आहे। पुढे बघा, महिलांसाठी जे ट्रेनिंग सेंटर आहे ते आहे प्रशिक्षण सत्र 2024 नवप्रविष्ट शिपाई महिला यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात येणाऱ्या 9 महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण बाबत आणि 10/10/2024 पासून ही बॅच सुरू होत आहे। आणि प्रशिक्षण केंद्र बघा कोणता, तुर्ची सांगली। मागच्या वर्षी इथे पुरुष उमेदवारांचे प्रशिक्षण झालेले आहे। तर बघा, ठाण्याचे 2 महिला आहे, नवी मुंबई 9, मीरा भाईंदर 67, पुणे शहर 1, पिंपरी चिंचवड 4, नाशिक शहर 4, छत्रपती संभाजी नगर शहर 57, अमरावती शहर 1, नागपूर शहर 102, ठाणे ग्रामीण 3, रायगड 75, रत्नागिरी 46, त्यानंतर बघा सिंधुदुर्ग 15, जळगाव 1, नंदुरबार 23, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 3, बीड 2, त्यानंतर धाराशिव 3, वाशिम 1, बुलढाणा 10, नांदेड 14, लातूर 3, परभणी 2, नागपूर ग्रामीण 4, गडचिरोली 23, गोंदिया 3 आणि पुणे लोहमार्ग 4, एकूण 482 महिला उमेदवार इथे तुर्चीला पाठवण्यात येणार आहे। त्यानंतर आणखी पोलीस प्रशिक्षण केंद्राचा टाइम टेबल बघूया। पुढील प्रशिक्षण केंद्र आहे जालना आणि जालना येथे पुरुष उमेदवारांना 9 महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे 9/10/2024 पासून इथे। आणि इथे बघा, नाशिक शहरचे 4, लोहमार्ग मुंबईचे 4, ठाणे ग्रामीण 9, कोल्हापूर 9, सोलापूर ग्रामीण 8, नाशिक ग्रामीणचे 2, अहमदनगरचे 5, जळगावचे 7, नंदुरबार 51, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 14, बीड 7, धाराशिव 13, अमरावती ग्रामीण 11, अकोला 4, वाशिम 3, बुलढाणा 20, यवतमाळचे 2, लातूर 7, परभणी 3, नागपूर ग्रामीण 16, भंडारा 3, गडचिरोली 52 आणि गोंदिया 16, लोहमार्ग पुणे 15 असे 285 उमेदवार हे जालना प्रशिक्षण केंद्रावर पाठवण्यात येणार आहे। आणि त्यांचे मूलभूत प्रशिक्षण हे 9 महिन्याचे असणार आहे। तर या अपडेटमध्ये इथपर्यंतच। सर्वांना हे आधी पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवर टाकण्यात आलेल्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे।